नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रेल्वेवरचा हा प्रश्न सोडवायचा कसा हे या उदाहरणाच्या माध्यमातून समजून घ्या. प्रश्न काय दिलाय बघा. ताशी 50 किलोमीटर वेगाने धावणारी एक रेल्वे गाडी त्या रेल्वेच्याच दिशेने जाणाऱ्या माणसाला 72 सेकंदात ओलांडते. तर तो मनुष्य ताशी 15 किलोमीटर वेगाने चालत असेल तर रेल्वेची लांबी किती? असा प्रश्न आपल्याला विचारला. आता लक्षात घ्या की एक रेल्वे आहे, ज्या दिशेने धावते त्याच दिशेने एक मनुष्य चालतो आहे. रेल्वेचा वेग आपल्याला दिलाय 50 किलोमीटर पर आवर आणि त्या व्यक्तीचा चालण्याचा वेग दिलाय ताशी 15 किलोमीटर. ओके. मग आता लक्षात घ्या, की जेव्हा दोघांची म्हणजे रेल्वे आणि त्या व्यक्तीची दिशा धावण्याची किंवा चालण्याची एकच असेल, तेव्हा वेग काय असतो रेल्वेचा? तर या दोन्ही वेगांमधला फरक हा वेग आपल्याला घ्यावा लागतो. मग 50 आणि 15 याच्यातला फरक किती येईल? तर 35 एवढा फरक येईल. म्हणजे रेल्वेचा वेग या ठिकाणी काय असणार आहे? 35 किलोमीटर पर आवर किंवा ताशी वेग काय असणार आहे? 35 किलोमीटर. मग आता लक्षात घ्या, ही रेल्वे 72 सेकंदात त्या व्यक्तीला ओलांडते. मग जेव्हा व्यक्ती किंवा खांबाला रेल्वे ओलांडते तेव्हा अंतर म्हणजे काय असतं? त्या रेल्वेची लांबी एवढीच असते. मग आता रेल्वेची लांबी आपल्याला विचारलेली आहे. मग रेल्वेची लांबी बरोबर काय असणार आहे? तर आपल्याकडे इथे वेग दिलेला आहे आणि वेळ सुद्धा दिलेला आहे. याच्यावरून आपल्याला रेल्वेची लांबी म्हणजेच काय तर अंतर काढता येईल. मग वेग किती दिलेला आहे? तर 35 किलोमीटर ताशी वेग दिलेला आहे. गुणिले वेळ किती दिलेला आहे? 72 सेकंद दिलेला आहे. आता लक्षात घ्या, इथे वेळ सेकंदात आहे, इथे किलोमीटर पर आवर मध्ये, म्हणून याला आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये करायचंय. मग जेव्हा किलोमीटरचं मीटर पर सेकंद मध्ये करायचं असतं तेव्हा आपण काय करतो? 5/18 ने त्याला गुणतो. मग आता हे जर सोडवलं तर आपल्याला रेल्वेची लांबी येईल. मग इथे 18 एके 18, 18 चोक 72 होईल. 4 पंचे 20 होईल. यांचा गुणाकार केला 4 आणि 5चा तर आपल्याला काय मिळेल? 35 गुणाकारात 20 म्हणजे यांचा गुणाकार 35 गुणिले 20 35 दुने 70 आणि हा शून्य ॲज इट इज घेतला तर रेल्वेची लांबी किती मिळेल आपल्याला? 700 मीटर एवढी रेल्वेची लांबी मिळणार आहे. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा असतो. हे स्पष्टीकरण जर समजलं असेल विद्यार्थी मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि एसबी अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्र.